बातमी आता जुहू चौपाटीची आहे। खरं तर आज 18वा दिवस, पण जुहू चौपाटीवर परिस्थिती जैसे थे आहे। कालही सुद्धा आपण ऐकलं तर महापौर ऋतू तावडे यांनी असं म्हटलेलं आहे की या सगळ्या ठिकाणी मी भेट देणार आहे, पण गेले 15 दिवस महापौरांकडून हेच वक्तव्य ऐकायला मिळत आहे। तिथं मात्र गाड्या स्कॉर्पिओ घ्यायच्या की दुसऱ्या गाड्या घ्यायच्या या संदर्भात चर्चेकरता वेळ मिळतोय मनपाला, पण इथं मात्र जर समुद्र किनारा अस्वच्छ आहे, वारंवार या सगळ्या संदर्भात बातम्या समोर येतात, पण तिथं मात्र प्रशासनाकडून कोणीही लक्ष देण्याकरता तयार नाहीये। 18 दिवसांपासून परिस्थिती जुहू चौपाटीवर जैसे थे। सलग 18व्या दिवशी लोकशाही मराठी त्या ठिकाणाचा रियालिटी चेक करताय, पाहूया। जुहू चौपाटीवरती कचऱ्याचं साम्राज्य मागच्या काही दिवसांपासून पसरलेलं आपण पाहत आहोत। आजचा 18वा दिवस आहे। लोकशाही मराठी म्हणून आम्ही या सगळ्याच गंभीर परिस्थितीचा आढावा घेत आहोत। खरं तर पालिका प्रशासनावरती अनेक प्रश्न जे आहेत इथल्या स्थानिकांनी उपस्थित केलेले आहेत, पण त्याची उत्तरं पालिका आजही देताना आपल्याला पाहायला मिळत नाहीये, कारण पालिका प्रशासनाचं नेमकं काय काम इथे सुरू आहे यावरून आपण अंदाज लावू शकतो की हा कचरा अद्यापही आपण पाहतोय की टनभर कचरा आजही आपल्याला पाहायला मिळतोय। अगदी डम्पिंग ग्राउंड सारखी परिस्थिती जी आहे ती आज या सगळ्या जुहूच्या समुद्रकिनारी पसरलेली आपल्याला पाहायला। तर मागच्या 18 दिवसांपासून या सगळ्या गंभीर परिस्थितीचा आम्ही आढावा घेतोय। तुम्ही दर दिवशी वॉकसाठी इथे येतात, आज देखील काय परिस्थिती आहे, पालिका प्रशासन काम करते असं महापौर म्हणतायत, त्या देखील येणार आहेत पाहणीसाठी, पण आजही आलेल्या और हर साल में जो कचरा जहाँ पे नालों में जमा होता है तो ये लोग डायरेक्ट छोड़ देते हैं, और छोड़ के उसके बाद इसके जो है कोई इलाज ही नहीं दिख रहा है, और इतना खर्चा कर रहे हैं लोग। मैं एक आदमी से इनसे पूछा, काम करने वाले से, कि भाई आपकी सैलरी क्या है, तो उन्होंने बोला कि भाई मेरी सैलरी 12 से 15 हजार रुपया है। बोला ऐसा पूरे लोगों की, बस जो है इन लोगों की इतनी सैलरी है। अच्छा, बोले तो इतनी सैलरी इनकी है, और आदमी कितने होंगे, ज्यादा से ज्यादा मैं बोलता ना 40 से 50 आदमी होंगे। अब बाकी पैसा कहाँ जाता है, इतना बड़ा बड़ा टेंडर निकाल रहे, इतना बड़ा ये लोग खर्चा एक बता रहे गवर्नमेंट को, बकवास आहे, एकदम बकवास आहे। पण मशिनरी त्यांच्याकडे खूप कमी आहे आणि लेबर आता त्याने वाढवलं असं म्हणतात, 100 लोक काम करतायत, पण तेवढं अपुरा। आणि बीएमसीला याची माणसं वाढवतात, लोकांना देतात, पण कोणाचं सुपरविजन आहे, अकाउंटेबिलिटी कोणाची आहे, ते ठेवायला पाहिजे ना। माणसं लावली तर कोण बघायला पाहिजे, काम होते नाही होत, टेंडर दिला म्हणजे तुमचं काम झालं असं नाही। जोपर्यंत जुहू चौपाटीवरचा हा संपूर्ण समुद्र किनारा साफ होत नाही पालिकेकडनं, तोपर्यंत लोकशाही मराठी म्हणून आम्ही या सगळ्याच गंभीर परिस्थितीचा आढावा घेणार आणि आमची मोहीम ही सुरूच ठेवणार। व्हिडिओ जर्नलिस्ट राजेश मनियारसह मीनाक्षी म्हात्रे, लोकशाही मराठी, मुंबई। आता हा म्युन्सिपालिटीच्या अंडरमध्ये गेल्यामुळे हा जास्त करून माणसं लागत नाही। बघा माणसं बघा किती त्यांची लागलेली आहेत, माणसं नाहीत त्यांच्याकडे, आणि ते डम्पिंग करतात। डम्पिंग जो कोलीवाड्या साईडला डम्पिंग केलेलं आहे त्या लोकांनी, आज तिथे जाऊन त्याची परिस्थिती बघा काय परिस्थिती आहे तिथे। जो आम्ही कोली निवासी आहेत, आम्ही तिथून येतो चालतो, त्या इतकी घाण पडलेली आहे तिथे। ती मी सांगितलं मी त्यांच्या यांना सांगितलं, पण त्यांच्या अधिकाऱ्यांना, पण ते काय साफ करत नाही। त्यांना सांगितलं ते घाण पडले, त्याच्यावरती तुम्ही एक थोडीशी माती जमा करा आणि टाका त्याच्यावरती, माती टाका त्याच्यावरती, पण ते पण त्यांच्यानी होत नाही। आता तिथे तुम्ही फक्त इथे आता व्हिडिओ काढता, हा व्हिडिओ काढलाय तुम्ही, तिकडचा जाऊन ते ब्रिजच्या त्या बाजूला जाऊन जरा व्हिडिओ काढा, नंतर तुम्हाला समजा। आता मी व्हिडिओ टाकलाय ग्रुपमध्ये, बरोबर, त्याच्यामध्ये व्हिडिओ टाकलाय, पण त्यांचे अधिकारी काढतील की नाही काढतील हे माझ्याकडे मी आश्वासन नाही देऊ शकत, कारण त्यांच्याकडे डंपर आहेत नाहीत। हा पूर्ण बीचचा कचरा आमच्या दांडा कोलीवाड्याच्या बाजूला येऊन डंप करतात आणि 3-3, 4-4 दिवस उचलला जात नाही। आणि आमचे वयस्कर माणसं जे आता इथे मॉर्निंग वॉकला यायचा विचार करतात, ते वास घेऊनच रिटर्न जातात। तर मी तुम्हाला सर्वांना, मराठी वासियांना आणि महाराष्ट्रीयन वासियांना कळकळीची विनंती करतो की ह्याकडे तुम्ही जरा लक्ष घाला, हीच आमची कळकळीची विनंती। यापुढे आम्हाला हा त्रास होऊ नये, आणि हा कचरा सदर उचलला जातोय, हा आमचा कोलीवाड्यांचा नाही आहे, पूर्ण जुहू बीचचा आहे। तर पालिकेने हे ठरवायला पाहिजे, तुमच्या माध्यमातून मी बोलतोय, की काहीतरी याचा ठोस उपाय शोधायला पाहिजे। लोकशाही मराठी, ऐका, पहा,
जागरूक रहा.